इयत्ता 11वीचं जे पुस्तक आहे मराठीचं, पुस्तकाचं नाव आहे 11वीच्या युवक भारती। तर या युवक भारतीच्या पुस्तकामध्ये जी कविता आहे प्राणसई, या प्राणसई कवितेच्या मागच्या बाजूला पान नंबर 10 वरती त्यांनी सांगितले समानार्थी शब्दांचा मनोरा रचायचा आहे। त्यांनी काही अक्षर दिलेली आहेत, काही शब्द दिलेले आहेत, त्याला 2 अक्षरी, 3 अक्षरी आणि 4 अक्षरी हे शब्द आपल्याला शोधायचे आहेत। तर आणि समानार्थी शब्द असले पाहिजे। तर ह्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवूया। त्याने उदाहरणार्थ दिले आहे की वात, वात या शब्दाला समानार्थी शब्द आहे वारा, अनिल, समीरण। त्याच्यात बघा वात, वारा 2 अक्षरी, अनिल 3 अक्षरी आणि समीरण 4 अक्षरी। तर अशा पद्धतीने बाकीच्या शब्दांचा समानार्थी शब्द शोधून काढून आपल्याला त्याचा शब्द मनोरा पूर्ण करायचा आहे। इथे त्यांनी दुसरा शब्द दिलेला आहे समुद्र। समुद्राला जे समानार्थी शब्द आहेत त्यामध्ये एक आहे सिंधू, दुसरा आहे सागर, तिसरा आहे रत्नाकर। बघा, समुद्राला समानार्थी सिंधू 2 अक्षरी, सागर 3 अक्षरी आणि रत्नाकर 4 अक्षरी। सागरच्या ऐवजी अर्णव हा सुद्धा शब्द समुद्राला समानार्थी आहे, तर तुम्ही हा सुद्धा लिहू शकता। त्यानंतर त्यांनी दिलेला आहे विद्युत। विद्युतला समानार्थी शब्द 2 अक्षरी आहे वीज, 3 अक्षरी आहे तडित आणि 4 अक्षरी आहे सौदामिनी। तर अशा पद्धतीने विद्युतचा सुद्धा आपण शब्द मनोरा पूर्ण केलेला आहे। विद्युत, वीज, तडित, सौदामिनी। त्यानंतर तलाव। तलावला समानार्थी 2 अक्षरी शब्द आहे तळे, 3 अक्षरी आहे तटाक आणि 4 अक्षरी आहे जलाशय। तलावला समानार्थी शब्द आहेत तळे, तटाक आणि जलाशय। अशा पद्धतीने तलावचा सुद्धा शब्द मनोरा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर आहे चौथा आहे चंद्र। चंद्रला 2 अक्षरी शब्द आहे इंदू, 3 अक्षरी शब्द आहे शशांक आणि 4 अक्षरी शब्द आहे सुधाकर। तर अशा पद्धतीने चंद्राचा शब्द मनोरा 2 अक्षरी, 3 अक्षरी आणि 4 अक्षरी समानार्थी शब्द देऊन आपण पूर्ण केलेला आहे। तो आहे इंदू, शशांक आणि सुधाकर। आता शेवटचा जो दिलेला आहे अंधार। अंधारला 2 अक्षरी समानार्थी शब्द आहे तम, 3 अक्षरी शब्द आहे काळो आणि 4 अक्षरी शब्द आहे अंधकार। तर अंधारचा सुद्धा शब्द मनोरा आपण अशा पद्धतीने पूर्ण केलेला आहे तम, काळोख आणि अंधकार। तर तुम्हाला जर समानार्थी शब्दांचा शब्द मनोरा पटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।